का आपलेच लोक गुन्हेगार होतात, कधी जाणून बुजून तर कधी न कळतपणे. पण न कळत का असेना मन दुखावून जातात, विचार करायला भाग पाडतात. खरंच ही हा आपलीच का, जे असं काही वागू शकतात? लहानपणापासून सर्व सांगणारा मुलगा का नाकळत दुरावतो, या गोष्टीची खंत लागून जाते. का मन मोकळेपणाने बोलू शकत नाही? जीवाचं रान करून लहानपणापासून मोठं केलं, तेच आईवडिलांना का समजून घेत नाही? का मुलं एवढी मोठी होतात, का त्यांना कुणाचं बोलणं ऐकून घ्यावं वाटत नाही? तिचंही ऐकून घ्यावं असं का वाटत नाही? आई तुम्हाला प्रिय आहे, मग तिचा अपमान का केला जातो? तिच्या मनाचा विचार का करत नाही? नाण्याचा कधीही दोन बाजू असतात, का एवढं सोपं गणित कळत नाही? का मग कळून न समजल्यासारखं करतात, हेच कळत नाही. एक आईची व्यथा खरंच स्वतः आई झाल्याशिवाय किंवा आपण स्वतः त्या परिस्थितीत जात नाही त्याशिवाय कळत नाही. हेही तितकंच खरं आहे. पण जेव्हा हे सर्व काही कळेल तेव्हा वेळ निघून गेलेली असेल. का एवढं कळू नये आजच्या पिढीला? म्हणूनच की काय असं म्हणतात, आई सर्व दुःख मुलाला न सांगता मुलीलाच का सांगते? आईसाठी मुलगी हीच तर तिचं मन रीत करण्याचं एकमेव ठिकाण ठरलेलं असतं. पण मी म्हणते, मुलं का स्थान मिळू शकत नाहीत? जर आई वडील मुलं मुली वाढवताना भेदभाव करत नाहीत, मग तुम्ही स्वतः का अहंकारात असता? मुलीसारखं तुम्हीही तिला विचार करा, तिची काळजी घ्या. बायकोचं चुकलं त्यावेळेस समजवा, वेळेत निर्णय घ्यायचं धाडस करा. आई अन बायको समीकरण कधीही एक होत नाही, मान्य आहे. तरी आई बायकोचं समतोल साधन प्रयत्न करा, ना की एकाची बाजू घेऊन मन दुखवाल. नाण्याला दोन्ही बाजू असतात, बाजू दोन्हीही बघा. मान्य आहे तुम्ही श्रावण बाळ होणार नाही, तरी थोडा प्रयत्न करा. एक दिवस नक्कीच आई मुलीला नाही तर मुलाला निवडेल. अनाथ आश्रम कमी होतील. खूप कठीण असतं मुलांना हे सर्व समजून वागणं निभावून घेणं. तारेवरची कसरत असते. मग ह्यावेळी नवऱ्याला बायकोने आधार द्यावा, समजून घेणं आणि वागावं. घरातील कोणत्या गोष्टी सांगायच्या किंवा कोणत्या न सांगायच्या, हेही लक्षात असू द्यावं. तरच घर घर होईल, मंदिरापेक्षा कमीच. या घररूपी मंदिरात आईवडील रूपी दैवत असलेलं नेहमी खळखळत नवरा बायको दोघांनीही मिळून समजून वेळ देऊन एकमेकांच्या साथीने सहकार्य समजून घेतलं पाहिजे. तरच कोणत्या आईचं मन दुखावणार नाही. आई म्हणजे दैवत. ती दुखावली, तिचं मन हृदय जर दुखावलं तर कधीच त्या घरात आनंद नसतो. म्हणून सर्व मिसळून आणि समजून घेऊन राहणं हे उत्तम ठरतं. प्रत्येक घरात अशा गोष्टी होत गेल्या तर अनाथ आश्रम बंद पडायला वेळ लागणार नाही. या गोष्टीला मुलाने आणि सुनीने सुद्धा समजून घेणं गरजेचं असतं. संसार म्हटलं की तडजोड, सुख दुःख हे तर आलंच. संकटही येतात, पण मोठमोठी संकटांनाही व्यक्ती तोंड देऊ शकतो जेव्हा तो मनाने सुदृढ असतो. घरात सर्व मिळून मिसळून राहिले तर कितीही मोठी संकटे आलीत तर ती कसलीही परिस्थिती असली तरी सांभाळू शकतो. परिवार मनुष्याची ताकद असते आणि आजकाल हे खूप विस्करत जात आहे. आजचा लेख सहज गुन्हेगार विषय अन त्यात सत्य परिस्थितीनुसार आईची व्यथा, तिचं दुःख, हे सगळं पाहून दुःख बोलून ऐकून लिहावंसं वाटलं. नक्कीच कोणीतरी एखादा परिवार सुखी होईल आणि सुखी होईल विचार करेल. मुलगा असो किंवा मुलगी असो, थोडीशी तडजोड करायला शिका आणि आईवडिलांना समजून घेण्याची ताकद बनवा. सर्व काही सुरळीत होईल. बायको नवरा कोणीही थोडं समजून घ्या. मान्य आहे आई वडील चुकतात, पण त्यांचं वय झालं की समजून घ्यायची क्षमता कमी होते. तेव्हा आपणच त्यांचे आई वडील होऊन त्यांची काळजी घ्यायची असते. त्यांना सांभाळायचं असतं, त्यांचा सांभाळ करावा लागायचं असतं. त्यांचा हट्ट पुरवा, त्यांना वेळ द्या. म्हातारपणी त्यांना फक्त प्रेमच तर हवं असतं. हे सौभाग्य सर्वांनाच मिळतं असं नाही. ज्यांना मिळालं आहे
त्यांनी या संधीचं सोनं करा. आपल्याला मिळाले आई वडील आहेत, त्यांना कदर करा. नंतर तर मग आहोतच ना आपण एकटे. चक्र फिरते. वेळ थांबली नाही, दाखवून देते. आपण जसं करू तेच आपल्या वाटी पुन्हा येईल, एवढं समजून वागा. बस शेवटी एवढंच सांगेन, आपल्याला जन्म दिला आहे एवढंच लक्षात ठेवून सर्व दुर्लक्ष करून सेवा केली तर नक्कीच सर्व छान होईल. नको त्या गोष्टी सोडून द्यायला शिका. जमलं तर दुर्लक्षही करायला शिका. हाच कानमंत्र असं समजून घ्या. आजची कथा कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा. आई वडील हेच आपलं दैवत आहे, यांना सांभाळा.